नमस्कार. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, मग तुम्ही हे नक्की बनवा, म्हणजे 4 घास चढत जातील. मी आज बनवते कैरीचं करम. एक कैरी स्वच्छ धुवून घेतली, ही मी बारीक कट करून घेते. याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि याचं वरचं साल काढायचं नाही आहे. हे बघा, असे एकदम छोटे छोटे काप करून घ्यायचे. असे एकदम छोटे छोटे काप करून घ्यायचे. असेच मी कैरी सगळी कट करून घेते. कैरीचे मी पूर्ण असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याची फोडणी करूया. फोडणीसाठी मी इथे तेल घालते. तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला. मस्त असं चरचरीत फोडणी करायची आहे. फोडणीसाठी आता मी मोहरी घालते. तेल गरम झालं आहे. मोहरी आपली तडतडली आहे. गॅस मी बंद करते. याच्यात आता आपल्याला हिंग घालायचं आहे. मोहरी पूर्ण तडतडून झाली की याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची. इथे मी लाल मिरची पावडर घेतली 1 चमचा, ते घालते. साखर घालायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ, आणि हे मिक्स करून घ्यायचं. गरम गरम फोडणी आता आपल्याला हे आंब्यावर घालायचे. मस्त असा वास सुटला आहे. खूपच छान, तोंडाला पाणी सुटायजोगी आपली फोडणी झाली आहे. आणि करम तर इतकं छान लागतं, चटपटीत. जेवण जर चवीला लागत नसेल ना, तर हे असं करम करून तुम्ही नक्की खा. 4 घास चढत जातील. आहा, काय छान झालं आहे. मस्तच. थोडीशी आपली साखर विरघळली ना, पाणी सुटलं साखरेला आणि मिठाला, की आणखीन जास्त सुंदर लागतं. तयार आहे आपलं कैरीचं करम. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.